ताईनो, हे बघा तवा. तवा म्हणजे काळा जर झाला. हे बघा कसा काळा काळा. हे बघा इथं कसं हे नवीन निघतंय असं असं. म्हणजे हे लोखंड तवा आहे. ह्याच्यामध्ये असे दल चढतात. हे बघा असे. ते कधी कधी काय काय वेळेस ते ह्याने पण निघत नाही तर दगड कात्या, ते जाड कात्या त्याने पण निघत नाही. ते त्यावेळेस काय करायची, ही ट्रिक वापरा तुम्ही. अगदी छान आणि सोपी आहे, मस्त एकदम. तवा गरम 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 कडक तवा असा गॅस सुरू ठेवायचा आणि त्याच्यावरती हे असं मीठ टाकायचं. हे बघा असं मीठ टाकून घ्यायचं असं पूर्ण. हे लोखंडा तवा आहे, म्हणजे पूर्ण भाकरीसाठी चपात्यासाठी हाच मी यूज करते. पण ते रोजचा असा साध्या थोडा ह्याने घासला तरी चालतो. हे बघा मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्याच्या नंतर हे बघा हे असं असं करून पूर्ण असं एका हाताने पकडीने धरून हे पूर्ण असं दाब टाकून हे बघा असं घासून घ्यायचं. कसं निघते काळं हे बघा. तुम्ही यूज करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हा कसा निघतो तवा. हे बघा हे पूर्ण असं ते फास्ट गॅसवरती करायचं. असं इतका काळा म्हणजे हे एवढा पण नाही काळा झालेला जास्त, एकदम असा काळा कुट्ट झालेला जो आपण असा फेकून दिलेला तवा पण ह्या मिठाने छान निघते बघा. असा पूर्ण असे मोठे मोठे दल. हे बघा हे असे दल जे असतात ना, हे असे काळी काळी हे पूर्ण असे ह्या मिठाने निघून जातात. हे पूर्ण असं म्हणजे काळी. नंतर ते झाल्याच्या नंतर का आपल्या जाड कात्याने घासून घ्यायचा. पूर्ण छान निघतं तवा एकदम भारी. असं 8 दिवसाला ही ट्रिक करायची. 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला. हा मी आत्ताच केला होता त्यामुळे जास्त नाही. नाहीतर मग असे पूर्ण हे असे साईडला हे असं निघतं ना, असं सगळे तेलाचे वगैरे. हे आता हे तेल चपात्या पण ह्याच्यावर बनवते, भाकरी पण ह्याच्यावर बनवते, तरी पण काहीच नाही. म्हणजे हे आपल्याला हा असा घासायला आलाय ते कसं समजतं, ते ज्यावेळेस चपाती आपण करतो त्या चपात्या काळ्या काळ्या व्हायला लागतात थोड्याशा. म्हणजे साध्या ह्यानी निघत नाही एवढं पाहिजे एवढं निघतं नॉर्मल. परत वेळेस होते. हे बघा हे असं. हे बघा मिठावरती कसं साचले बघा. किती पण घाण तवा असू दे ते पूर्ण मीठ असं निवळीपर्यंत असं घासून घ्यायचं. बघा जसं जसं ते जास्त तापतो ना तवा तसं निघतं. हे बघा असं निघतं. हे बघा असं असतं पूर्ण. असं जेवढं जाड बीड असं नाही सगळं निघून जातं. ही ट्रिक नक्कीच वापरून बघा.